नमस्कार, मराठी कट्टा किचनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। आज आपण बेंगलोर स्पेशल बेन्ने डोसा बघणार आहोत, जो बाहेरून अगदी क्रिस्पी आणि आतून मऊ लुसलुशीत होतो। तुम्ही याला बटर डोसा किंवा लोणी डोसा असं देखील म्हणू शकता। यासाठी 1.5 कप इतका इडली राईस लागणार आहे, अर्धा कप इतकी उडदाची डाळ, अर्धा कप पोहे, अर्धा टीस्पून चना डाळ, 1 टेबलस्पून तूर डाळ, 1 टेबलस्पून मेथी दाणा। हे सर्व आपल्याला 7 ते 8 तास भिजून घ्यायचं आहे। भिजवण्याच्या आधी ते स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवायचं आहे। प्रथम आपण भिजवलेली ही तुरीची डाळ, चण्याची डाळ, मेथी दाणा आणि उडदाची डाळ ही आपण बारीक दळून घेणार आहोत। एकदम बारीक अशी दळलेली डाळ आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत। आता यामध्ये हा भिजवलेला जो तांदूळ आहे तो देखील आपण दरदरीत थोडासा दळून घेणार आहे। दरदरीत म्हणजे अगदी आपला बारीक जो रवा असतो त्याच्या साईजचा दरदरीतपणा याच्यामध्ये असला पाहिजे, त्यापेक्षा जास्त जाडसर आपल्याला हा ठेवायचा नाही। अर्धा कप भिजवलेले पोहे देखील आपण ग्राइंड करून घेणार आहोत। हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता जवळजवळ 3 ते 4 मिनिट बॅटर हे आपल्याला या पद्धतीने हाताने फेटून घ्यायचं आहे, म्हणजे हाताच्या उभेने हे मिश्रण फर्मेंट व्हायला मदत होते। त्याचप्रमाणे मिश्रण हलकं देखील होतं। 7 ते 8 तास याला उबदार जागेमध्ये आपण फर्मेंट होण्यासाठी ठेवलं आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी पाहू शकता आपलं हे बॅटर फर्मेंट झालेलं आहे। चवीनुसार आपण यामध्ये मीठ घालणार आहोत आणि थोडंसं पाणी टाकून ही कन्सिस्टन्सी आपण ॲडजस्ट करून घेणार आहोत आणि हे बॅटर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता हा बिडाचा तवा घेतलेला आहे आणि कांद्याला थोडंसं तेल लावून त्याच्या साहाय्याने आपल्याला याला ग्रेसिंग करून घ्यायचं आहे। तवा तापल्यानंतर आता याच्यावर आपल्याला बॅटर पोर करून घ्यायचं आहे आणि साईडने आपल्याला थोडंसं तूप सोडायचं आहे। 2 ते 3 मिनिट आपल्याला याला झाकणे ठेवून वाफवायचं आहे, जो बाहेरून अगदी क्रिस्पी आणि आतून मस्त जाळीदार तयार होणार आहे। यालाच लोणी डोसा, बेन्ने डोसा, दावणगिरी डोसा असे वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं। तुम्हाला कोणता डोसा आवडतो हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। हा सर्व करताना आपल्याला याच्याबरोबर लोणी सर्व करायचं आहे। असा हा बेन्ने डोसा नारळाची चटणी आणि बटाट्याबरोबर सर्व करायचा आहे। तेव्हा नक्की ट्राय करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी कट्टा किचन।